तिकडे आम्ही 9:30ला आम्हाला एक दिवस आजचा वाढवून बोलवलं होतं. परत ब्रेकफास्ट वगैरे करून 1-2-3 वाजेपर्यंत आम्हाला आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले. मग थोड्या वेळानंतर त्यांनी 3 ग्रुप केलेले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप. आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं, त्यामुळे ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप. आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न. स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं. आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला. परत अचानकच त्यांनी डोर बंद केला, सगळं बंद केलं जे काय असेल तर. आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा म्हणून केला. पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून. मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला. त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते. मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. तुम्हाला काही बोलला होता का? तुमचे जे सर होते ते तुम्हाला काही? सर म्हणजे डायरेक्टर सर आम्हाला वाचवण्याचाच प्रयत्न करत होते, पण ते कोणते मेन होते ना, त्यांनी काहीतरी केलेलं, किडनॅप केलेलं. मग आम्हाला सगळ्यांनी आणि एकेकाला वरती बोलवत होते आणि सगळं सांगत होते. ज्यांनी किडनॅप केले ते काका काय तुम्हाला काय बोलत होते, काय सांगत होते? त्यांनी पॅरेंट्सला फोन लावून सांगितलेलं की आम्हाला त्यांनी सांगायला लावलं की आम्हाला घेऊन जावा. फक्त त्यांनी पैशाची मागणी केली होती. पैशाची मागणी? तुम्हाला काय ओरडले वगैरे, तुम्हाला काय धमकवलं वगैरे? आम्ही जरा जास्ती बोललो की मारायचे आम्हाला. तुम्हाला काय बोलायचे, काय 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 करणार आहे वगैरे, काय म्हणजे काय करणार आहे? शूटिंग चालू आहे की काय, कसं काय? नाही, तसं काय बोलले नव्हते. फक्त जेव्हा आम्ही वरती बसलो होतो ना, आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे, तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे, तसा तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे. पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं. तेव्हा आम्हाला रिअल कळालं. थोडीशी भीती वाटली, पण माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. त्याच्या हातात काय गोष्टी होत्या का? गन होती. अच्छा, काय त्यांनी धमकवलेलं? तुम्हाला दाखवलेली का? तुम्हाला ती गन दाखवलेली? आम्हाला दाखवलेली. आणि काय दाखवून काय बोलला होता तो तुम्हाला? नाही, नुसती अशी गन लावलेली, बाकी काय. पण तसं ते म्हणाले का की आपला सीनचा भाग आहे की धमकी दिली होती? ते आधी बोललेले, परत त्यांच्या हातात जेव्हा गन होती तेव्हा त्यांनी खरं सांगून टाकलं. काय सांगितलं? पॅरेंट्स बरोबर फोन लावून दिला आणि त्यांनी तेच सांगितलं की आम्हाला वाचवायचं असेल तर पैसे घेऊन एकेकाला न्या म्हणून. आणि पोलिसांनी तुम्हाला पोलीस काका सोडवायला आले तेव्हा काय घडलं? पोलीस काका जेव्हा आले तेव्हा आम्ही आत होतो आणि मग हळूहळू मग लॉक खोलला होता जेव्हा सरांनी, तेव्हा ते दार फोडलं होतं आम्हाला वाचवण्यासाठी पोलीस काकांनी. आणि मग ते दार आमच्या अंगावर पडत होतं. मग माझ्या आजीने ते धरलं, मग तिला लागलं ते. आता कसं वाटतं ह्या सर्व घटनेत 6-7 तास गेले, त्याच्यानंतर मम्मी पप्पाकडे आलेस, काय काय कसं वाटतं? आता मला छान वाटतंय, पण फक्त माझी आजी बरी झालीच आहे. मुलीची शूटिंग होते ना म्हणून गेलेले. रोज यायचे मी. तिच्यासोबत गेला होता? हो, 26 तारखेपासून आजपर्यंत येत होते. हे मुलगीचं तेच नाही, ते एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर ह्या मुलांना घेऊन सरांनी. आणि मग बसलो आम्ही आणि मग दंगा झाला. ह्या बायका सगळ्या ह्या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या. मी शंका आली, म्हटलं काहीतरी झाले, काय झालं विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते, तर सगळीच रडत होत्या त्यांचे आईवडील मुलांचे. म्हणून मी फोन केला हिला, मुलीला, म्हटलं काय झाले, तर ही पण रडायला लागली. म्हटलं नीट सांग, रडू नको, म्हटलं नीट सांग. मग तिने नीट सांगितलं मला, असं असं झाले खाली आणि बॉम्ब ठेवला आहे, काय काय सांगितलं तिनं. आणि मग आम्ही 2 तास 1 तास बघत होती मी वरून आणि यांना फोन करत होती. मुलांना उचलून दाखवत होते मी की आहेत मुलं. ज्या आई मला सांगायच्या ना, विचारायच्या, त्या मुलांना मी दाखवत होते. तुम्हाला कसं लागलं? हां, तुम्हाला कसं लागलं?
तेच नाही. परत मग नंतर काय झालं, 1 तासाने ते सर आले आणि म्हटले चला चला मुलांना घेऊन आपण बाहेर पडायचं. मग त्याने एक कुलूप तोडलं शटरचं आणि त्या एका बोळातून सगळी जात होते. मी पण रांगत गेले. ते जायच्या आधी काय झालं, मी हात लावला असं त्या शटर दरवाजाला. चक्कर आली म्हणून, मला उभीच होते ना मी, म्हणून चक्कर आली थोडी. जेवलो नव्हतो आम्ही, तर पडलाच माझ्या डोक्यावर दरवाजा पडला. हो, आणि इथं काकेत लागलं ना, ती मोठी जखम झाली मला. जो ज्यांनी किडनॅप केलं होतं, ज्यांनी अडकवलं होतं तुम्हाला, हां, तो काय तुम्हाला बोलला का काय? नाही ते समक्ष आमची भेट नाही झाली त्याची. मी काय केलं, कडी लावली आणि आत बसले आणि मग दरवाजा वाजला की उघडायचंच नाही. मग सर म्हणायचे की मी आहे उघडा. मग उघडलं. तुम्ही मुलांना सांभाळलं? हो, सांभाळलं. म्हणजे ते रडत होते ना, त्यांना सांगितलं की शूटिंग चाललंय तुमच्या आईवडिलांचं, काय काय चाललंय म्हटलं, भिवू नका. मग त्यांना मी पाणी आणून दिलं 2 बाटल्या असल्या परिस्थितीत. ही दंगा चाललाय तरी खाली गेले, 2 बाटली पाणी आणलं आणि त्यांना दिलं, समजवलं आणि मग मी बाहेर पडलं. तर दरवाजाला मी हात लावल्याबरोबर माझ्या डोक्यातच पडला दरवाजा. ते 3-4 तास खूप भयानक असतो. हो, मग काय मी त्या शटरमधून आलो ना, थोड्या जागा करून मी अशी रांगत आली लहान मुलांसारखी. मग पोलिसांनी मला उचललं आणि दवाखान्यात घेऊन आले. नाही, पोलिसांनी फोडला दरवाजा. अगोदरच पडलेला होता, पण मी हात लावल्याबरोबर तो खाली पडला माझ्या डोक्यात. तुमच्या डोळ्यासमोर काय घडलं का? तो जो किडनॅप करणारा तर ते नाही काय, नाही. मुलगी कुठे होती बाहेर? ह्या मुली पहिल्या वेळेवर माझ्याकडे होत्या. मला सरांनी सांगितलं येऊन. मला आले रडत मिठी मारली सरांनी. म्हटले तुम्ही माझ्याबरोबर आहे ना? म्हटलं आहे. ते रोहित सर म्हणून होते, दाढीवाले रोहित सर. ते म्हटले की तुम्ही माझ्याबरोबर आहे ना? आहे म्हटलं. शिकवणारे तेच करू. हां, हो, शिकवणारच की. दुसरे डायरेक्टर होते, हां. तो वेगळा होता आणि एक डायरेक्टर पण यांच्यावर आतमध्ये अडकलेले. मग ते काय म्हटले तुम्ही माझ्याबरोबर आहे ना? आहे म्हटलं. मग म्हटले या मुलाला सांभाळा तुम्ही. हो, आणि मग मी वरून दाखवत होती या मुलांच्या आईला सगळ्या की हायत मुलं शांत बसा, नाही तर मग हसायला आलं त्यांना. या मुलांचा फोटो पाठवला खाली मी, फोटो काढून दुसऱ्याच्या मोबाईलवर. मुली आणि मुलं मिळून 17 होते सगळे. आणि आम्ही कोल्हापूरला शाळेतून दिलं, ऑडिशन आलेलं. नाही, शाळेतून ऑडिशन आलं की असं असं आहे, शाळेतर्फे आहे, द्या. ही नात आहे, मुलीची मुलगी आहे. हो, नाही ऑडिशन दिलं होतं. मग ते आली, घेतलं तिला. मग शूटिंग सुरू होतं. आता 6 दिवस झाले शूटिंग आहे. नाही, घरी यायचं आम्ही. पण आम्ही खाली होतो ना, तेव्हा आम्ही फार घाबरलो होतो. पण या आईने वरून आम्हाला असं हे सांगत होती, इशारे करून की आहे सुरक्षित, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जेव्हा आम्ही दंगा, आम्हाला व्हिडिओ आला सुरुवातीला, मग आम्ही आत बघायला गेलो तर बंद केले होते सगळे दरवाजे. मग आम्ही त्याच्यासाठी दंगा करायला लागल्यावरती येऊन आले ना, त्यांनी पोलिसांना बोलवलं. आणि मग पोलीस आल्यानंतर मग त्यांनी फार हे केलं. मग पुन्हा आम्ही पोलिसांनी पण सगळे प्रयत्न केले. मग इथे आल्यानंतर पोलीस इकडे घेऊन आले आईला हॉस्पिटल. ही बाहेर आले ना, तेव्हा जखमी अवस्थेतच आली आई. आणि एक सर होते, ते डायरेक्टर सर, ते पण नाही, फार वाईट केलं त्यांनी. म्हणजे विश्वासघात केला आमचा पालकांचा. इतके 5 दिवस ज्याप्रमाणे आमच्याबरोबर वागत होते, किंवा जेव्हा ऑडिशन झालं होतं, 52 मुलं होती सगळी मिळून सुरुवातीला, त्याच्यातून त्यांनी 25 मुलांना सिलेक्ट केलं. आणि मग त्याच्यातून इतका विश्वास त्यांनी निर्माण केला, अगदी फॅमिली झालोय आपण असं बोलत होते. पण जे काय आज वागले ना, त्याच्यातून एवढा
संताप झाला की काही आम्ही जण शिव्या पण देत होतो बाहेर. आणि इथे आली ही आई, आम्ही एवढ्या ह्याच्यातून आलोय, पण शिंदे साहेबांनी आम्हाला हेल्प करून ह्यांना साहेबांना पाठवलं इकडे. सगळे आम्हाला हेल्प झाली त्यांची, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं होईल आता आईचं उपचार वगैरे. मुलगी तुझ्याबरोबर आहे, काय आता फिलिंग आहे, पहिली फिलिंग काय? फिलिंग म्हणजे मला तासानंतर जे कठीण 6 तास आयुष्यात होते, फार विचित्र, कधीच असा मला अनुभव नव्हता की हे आयुष्यातला माझ्या सगळ्यात बेकार घटना आहे माझी. कधीच म्हणजे अशी घडली नव्हती अशी. आणि एक माझा जीव की प्राण दोन्ही पण, आई आणि मुलगी दोन्ही आत अडकल्यामुळे माझी फार वाईट अवस्था झाली होती. 2 वेळा मी बेशुद्ध पडले होते चक्कर येऊन. मग जेव्हा या दोघी बाहेर आल्यावर आई जखमी अवस्थेत आल्यानंतर फारच हे झालं. आईला मी पकडलं, ते सगळं माझं पण इतकं हे भरला सगळा ड्रेस. हा, आईची हिंमत. आणि असं कशाबद्दल आईचे मी आयुष्यभर आभार माने. मीच नाही तर आमची पूर्ण जे होती ना टीम, पालक, त्या सगळ्या महिला, त्या आईला सगळ्यांनी मला फोन करून धन्यवाद मानलेत. का तर मुली होत्या, म्हणजे जेवढे 17 मुलं होती त्याच्यातले 12-15 मुली होत्या. आत किती जण होते, बाहेर किती जण? 17 सगळे मुलं, 17 मुलं होती. त्यातले अर्धे वरती अर्धी खाली. आईसोबत अर्धे होते वरच्या माळ्यावर होते खाली, आणि वरून खालून ते पुन्हा वरती आईच्या रूममध्ये पाठवत होते एक मुलांना. आणि मग त्या 17मध्ये जवळजवळ 12-13 मुली होत्या, एक 15 वर्षापर्यंत 2-3 मुली होत्या, हिच्या वयाच्या होत्या. मग आम्हाला भीती काय वाटत होती, हा माणूस जर इतक्या थराला जातो तर मुलींना काहीतरी ह्याने करू नये, कारण त्याच्याबरोबर कोण आहे हे आम्हाला माहीत नव्हतं, तो काय करू शकतो हे पण माहीत नव्हतं. म्हणून आईच्या जवळ होत्या ना मुली, आम्ही आईला एकच सांगत होतो, जीव गेला तरी मुलींना सोडू नकोस एकट्यांना. हा, आईकडे फोन होता, म्हणून आईचा फोन त्यांना कळला नाही की आईकडे फोन, एकदम लहान साधा फोन असतो तो होता छोटावाला. मग त्याच्यामुळे आम्ही ते संपर्कात राहिलो. तिने पण शेवटपर्यंत मुलींची साथ सोडली नाही अजिबात. आणि जेव्हा शेवटी ह्यांना पुढे घेऊन निघाली ना, त्याच्यामुळे ती जखमी झाली की तिला ह्यांना सोडायचं नव्हतं. पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं, खूप फास्ट केलं, खूप छान केलं. अगदी कमिशनर सुद्धा आले होते तिथे. आणि आम्ही इतकं पाया पडलो त्यांच्यावर. त्यांनी मुलांसाठी म्हणून असं ह्याच्याने घेतलं थोडं धीराने. ते बोलले आम्ही मुलं नसती तर त्याला कधीच हे केलं असतं, पण मुलं आहेत म्हणून त्यांना ह्याच्या स्टेप बाय स्टेप जावं लागलं. विश्वासघात झाला, तुमच्या मुलीचं स्वप्न ऍक्टिंग फील्डमध्ये काम करायचं. तिने बरेचसे कामं केलेली आहेत. हा, ते भीती वाटायला लागली खरं सांगते तुम्हाला. आता विश्वास कसा ठेवायचा, आणि ही स्वतः त्याला तयार होतीये की नाही. तिचं एक ती करिअर असं करणार नव्हती त्याच्यात, पण तिचं दोन्ही, तिला कलेक्टर आणि ऍक्टर असं तिचं स्वप्न आहे. तिचं दोन्हीचा अभ्यास पण करते ती, आणि हे पण सुरू होतं. आणि तिने आतापर्यंत अभिनय क्षेत्रात ना 11 मेडल्स आणि 11 सर्टिफिकेट्स मिळवलेत. इतकं तिचं चांगलं चालू होतं. डॉक्टर हेडगेवार फिल्ममध्ये पण तिने केलं काम. तिचं बऱ्याच मोठ्या हे केलं, संत गजाननमध्ये केलं, मुजरा फिल्ममध्ये केलं. असे एक पात्रीमध्ये भरपूर मिळवलेत तिने अवॉर्ड्स अभिनयासाठी. तिचं ते हेच होतं. बऱ्याच लांब जाऊन आलेली आहे ती, पण असा अनुभव कुठेही आला नाही. मुंबईला पण येऊन गेलेली आहे ती शूटिंगसाठी पहिले. आणि ते डॉक्टर हेडगेवाल फिल्ममध्ये तिचं काम बघून शिंदे साहेबांनी तिचा सत्कार पण केला होता. कोल्हापूरला आले तेव्हा तिला बोलवून, अवधूत गुप्त्यांकडून कळालं त्यांना, आणि अवधूत गुप्त्यांना हिला बोलवून घ्यायला सांगितलं आणि बोलवलं. ऑडिशन जेव्हा घेतली जाते तेव्हा एक मेसेज जो आहे तो व्हायरल केला जातो किंवा प्रोडक्शन हाऊस कडून जो देण्यात येतो. तुम्हाला ही माहिती कशी कळवण्यात? आम्हाला पण असंच, आमचे भरपूर असे आता ही ऍक्टिंगच्या ह्याच्यात असल्यामुळे ग्रुप आहेत ऍक्टर्सचे किंवा क्लासेसचे. हा, त्याच्यातून आलं होतं. आणि स्कूलमधून पण आलेलं, स्कूलला आले होते हे मेसेज. गव्हर्नमेंट थ्रू आहे असे मेसेज. नाव सांगू शकाल? नाही, ती शाळेचं नाव नाही सांगणार म्हणते. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.